केस कट करून टाकले. चला तर तुम्हाला सांगते, माझ्या बड्डेच्या अगोदरच्या दिवशी माझी बड्डेसाठीची किती धावपळ चालू होती ते. तर माझे खूप जास्त हेअरफॉल होत होता म्हणून म्हटलं आणि मला पार्लरलाही जायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी बड्डे होता. तर म्हटलं पार्लरला जाणारच आहोत तर थोडेसे केस कट करावेत म्हणून हेअरफॉल थांबण्यासाठी आणि छान दिसण्यासाठी हेअर कट करून आले. त्यानंतरनं मला जी बड्डेच्या दिवशी साडी वेअर करायची आहे तर ती पार्सल आलं होतं, पण ते ऑफिसमध्येच होतं, म्हणजे जे कुरिअरचं ऑफिस असतं तिथेच आलेलं होतं आणि मला ब्लाऊज स्टिच करायला टाकायचं होतं. खूप जास्त इमर्जन्सी, कारण दुसऱ्या दिवशी मला साडी वेअर करायची बड्डेसाठी. म्हणून मग मी स्वतः गेले ऑफिसला, कुरिअरच्या ऑफिसला, आणि ते पार्सल घेतलं. बरं, घाई पण इतकी की पटकन पार्सल बाहेर घेऊन आले आणि गाडीवरच लगेच ओपन करून बघितलं की साडी बरोबर आली आहे का, म्हणजे जशी मी मागवली होती तशीच आली का. हां, तो भाग वेगळा आहे की साडी मी बड्डेच्या दिवशी तर काही साडी वेअर केलीच नाही, कारण की जो माझा जसा प्लॅनिंग होता तसं काही माझं झालंच नाही. मी तुम्हाला सांगितलंच की माझं जे घर आहे, मला त्यांनी म्हणजे माझं घर तर ऑलरेडीच घेतलेलं आहे, पण तिथे मला सरप्राईज द्यायचं होतं आणि हे मला माहीत नव्हतं. सो मी त्या साडीवर गेले होते, मग सगळं पूर्ण माझा दिवस त्याच साडीवर गेला. तर त्याच दिवशी रात्री, म्हणजे त्या बड्डेच्या दिवशी रात्री 12 वाजता माझ्या आहोने माझ्यासाठी बड्डे सेलिब्रेशनसाठी पाबळला मोठं नियोजन केलं होतं आणि तिथेसुद्धा मी टाईमवर पोहोचले नाही. तर तिकडे आम्ही पोहोचलो 2 वाजता. त्यानंतर 1 तास त्यांनी डेकोरेशन केलं आणि मग 3 वाजता बड्डे सेलिब्रेट केला आणि त्यानंतर मग 4 वाजता आम्ही घरी गेलो आणि 5 वाजता झोपलो, कारण की ती घरी जाऊन पण मला फ्रेश वगैरे व्हायचं होतं. त्याच्यामुळे माझं पूर्ण दिवस, म्हणजे बड्डेच्या दिवसाचं पूर्ण नियोजन म्हणजे जसं होतं त्यापेक्षा थोडंसं वेगळं झालं, कारण सकाळी उठायला मला थोडासा जास्तच उशीर झाला, कारण 5-6 वाजता झोपणार तर कधी मग उठणार. म्हणून मग दुसऱ्या दिवशी माझं पूर्ण नियोजन वेगळंच झालं. आवडणी मला भरपूर, तरी पण माझ्यासाठी खूप सगळे सरप्राईज होते, गिफ्ट होते आणि खरंच बड्डेच्या दिवशी माझ्यासाठी आवडणी गिफ्टवर गिफ्ट, सरप्राईजवर सरप्राईज दिलं आणि तरीसुद्धा माझं एक मोठं सरप्राईज त्यांच्याकडे अजून पेंडिंग आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि मला ते बोललेसुद्धा की मी लवकरच देईल. आता मला नाही माहिती कधी देणार आहे आणि काय देणार आहे ते, पण ते बोलले की हो, बड्डेचं तुझं काहीतरी राहिलं आहे. सो मी पण वेट करते की माझ्या बड्डेचं असं काय नियोजन राहिलं आहे किंवा असं काय गिफ्ट राहिलं आहे की ते मला दिलेलं नाही आहे, कारण बऱ्यापैकी तर मला बड्डेच्या दिवशीच भेटले. आणि हो, राहिला प्रश्न घराचा की आवनी मला बड्डेला दिलं आहे का वगैरे काय, तर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्लॉग मोठ्या व्लॉगमध्ये अपलोड करणार आहे. सो तोसुद्धा तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा आणि लवकरच येईल. तर कसा वाटला माझा बड्डेच्या अगोदरचा दिवस हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमचेसुद्धा आहो किंवा तुमचासुद्धा बॉयफ्रेंड तुमच्यासाठी असं छान छान सरप्राईज देतात का, गिफ्ट देतात का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.